नमस्कार. आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेच्या गाठी बनवणार आहोत. तर त्याआधी सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. गाठींसाठी आपण आधीच तयारी करून ठेवूया. तर त्यासाठी मी या 7 वाट्या घेतलेल्या आहेत आणि छोट्या छोट्या साईजच्या वाट्या आहेत. तुम्ही छोट्या साईजच्या प्लेट किंवा वाट्यांमध्ये सुद्धा गाठी बनवू शकता. आपण या वाट्यांना थोडंसं तूप लावून घेऊया. अगदी नकळत तूप लावायचं, जास्त लावायचं नाही. तुपामुळे गाठी पटकन निघतात. तेल सुद्धा तुम्ही लावू शकता, पण शक्यतो तूपच लावा. सगळ्या वाट्यांना आपण तूप लावून घेतलेला आहे. आता मी हा दोरा घेतलाय आणि दोरा दुहेरी घ्यायचा आहे. दोरा मी आधीच स्वच्छ धुवून ठेवला होता. तर आता आपण हा दोरा वाट्यांमध्ये सेट करून घेऊया. दोरा बरोबर वाटीच्या मधोमध राहील आणि तळाला चिकटेल अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. दोरा आपण व्यवस्थित सेट करून घेतलाय. आता आपण गाठी तयार करायला सुरुवात करू. गाठी तयार करण्यासाठी कुठलंही जाडबुडाचं पातेलं किंवा कढई वापरा. गाठींसाठी मी 1 वाटी साखर घेतली आहे आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेणार आहे. आपल्याला छान पाक तयार करून घ्यायचा आहे. आता गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि मीडियम हीटवरती आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. आपण ही पूर्ण साखर विरघळून घेऊया. साखर विरघळेपर्यंत एकसारखं ढवळत राहायचंय. साखर पूर्ण विरघळली आहे. आता आपण यामध्ये दूध टाकून घेऊया. तर मी हा 1 चमचा दूध यामध्ये ॲड करते. दुधामुळे जो फेस येतो ना, त्यामुळे ती साखरेतली घाण निघून जाते आणि गाठीला चवसुद्धा छान येते. आता दुधामुळे जो फेस येणार आहे ना, तो वरचा फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे, कारण त्यामध्ये जो साखरेतला कचरा असतो ना, तो वरती येतो. हे पहा, फेस आलेला आहे. आता आपण तो अलगद वरचा काढून टाकूया. पाक तयार होण्यासाठी 7 ते 8 मिनिटे लागतात. एकसारखं पाकाला ढवळत राहायचंय. काही मिनिट ढवळल्यानंतर पहा, पाक हळूहळू घट्ट व्हायला लागलाय. अजून पाक घट्ट झाल्यानंतर आपण हा चेक करून घेऊया. पाक आता थोडासा घट्ट झालेला आहे. तर आपण हा चेक करून घेऊ. त्यासाठी मी 1 प्लेट घेतली आहे. त्यामध्ये आपण हा पाक टाकून चेक करून घेऊया. हे पहा, थेंब लगेच पटकन ओघळतोय, म्हणजे आपला पाक तयार नाहीये. आता अधूनमधून पाक चेक करत राहायचं. जोपर्यंत पूर्ण घट्ट पाक होत नाही तोपर्यंत डिशमध्ये पाक चेक करायचा आहे. आणि एकदा थेंब टाकल्यानंतर एकदम थोडासा ओघळतो तेव्हा आपण तो पाक पाण्यामध्ये चेक करून घ्यायचा आणि त्या पाकाची गोळी तयार झाली तरच तो पाक तयार आहे असं समजायचं. काही मिनिटांनी आता पाक पहिल्यापेक्षा अजून थोडासा घट्ट झालेला आहे. तर आपण मधून अधून हा चेक करून घ्यायचा. जेव्हा पाक आपल्याला एकदम घट्ट वाटायला लागतो आणि चमच्याला जडसुद्धा लागायला लागतो, तेव्हा तो पाक लवकरच तयार होणार आहे असं समजायचं. पाक घट्ट झाला आहे. आपण गॅस कमी करून घेऊया. मी प्लेटमध्ये 1 थेंब टाकून घेते. शक्यतो 1च थेंब टाकायचा पाक चेक करताना. हा पहा, थेंब हळूच ओघळायला लागलेला आहे, म्हणजे आपला पाक लवकरच तयार होणार आहे. अजून काही मिनिटे हा पाक आपण शिजवून घेऊया आणि मग चेक करू. पाक आपला आता एकदम घट्ट झालाय. तर आता आपण हा चेक करून घेऊया. हे पहा, खूपच स्लो हा थेंब ओघळतोय. तर असा ओघळायला लागला ना एकदम हळू, की लगेच आपण पाण्यामध्ये पाक चेक करायला सुरुवात करायची. तर चला आपण पाण्यामध्ये चेक करूया. पाण्यामध्ये पाक टाकून घेतलेला आहे आपण. आता याची गोळी बनते का पाहूया. हे पहा, एकदम मस्त गोळी तयार होतीये. लगेच गोळी तयार झाली आहे. आता पटकन वेळ न घालवता लगेच यामध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि पटकन एकदा हलवून लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. वेळ न घालवता पटकन कढई खाली उतरून घ्यायची आणि पटपट या वाट्यांमध्ये पाक घालून घ्यायचा आहे. हे पहा, पाक व्यवस्थित आपण या वाट्यांमध्ये टाकून घेतलेला आहे
आणि 5 ते 7 मिनिटातच या गाठी सेट होऊन जातात, तयार होतात. 5 मिनिटे आपण वाट बघूया. हे पहा, गाठी आपल्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. एकदम पांढऱ्या शुभ्र गाठी तयार झालेल्या आहेत आणि गाठी काढण्यासाठी वेगळं असं काही लॉजिक लागत नाही. त्या गाठी व्यवस्थित तयार झाल्या की त्या पटकन निघून येतात. त्याला फक्त थोडंसं प्रेस करायचं आणि पाक व्यवस्थित तयार झाला की गाठी पांढऱ्या शुभ्र होतातच. हे पहा किती मस्त गाठी तयार झालेल्या आहेत आपल्या. मी अशाच प्रकारची दुसरीसुद्धा एक माळ तयार करून घेतली आहे. 1 वाटी साखरेपासून 2 साखरेच्या माळा तयार होतात. एकदम जास्त साखर घेऊन गाठी तयार करू नका. शक्यतो 1-1 वाटीच्याच टप्प्याटप्प्याने गाठी तयार करून घ्यायच्या. हे पहा, एकदम पांढऱ्या शुभ्र आणि मऊ खुसखुशीत गाठी तयार आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा आणि गाठी कशा झाल्यात ते सुद्धा सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.